नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक 17 दशांश अपूर्णांक वाचन लेखन स्थानिक किंमत उपयोग बेरीज वजाबाकी स्वाध्याय 17.1 प्रश्न पहिला 10.9/10 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात। मित्रांनो, या अपूर्णांकामध्ये 10 हा पूर्ण भाग आहे, 10 पूर्ण आहे, त्यानंतर 9/10 हा अपूर्णांक आहे। आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, 10 ज्याचा छेद 10, 100, 1000 असतो त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो। मग आता छेद 10 आहे, खाली 2 अंक आहे, म्हणजे वर सुद्धा दोन अंक असले पाहिजे। मग ते 2 अंक कसे असले पाहिजे, तर या ठिकाणी आता हा 9 आहे, बरोबर। मग आता या ठिकाणी काय होणार, 0.9 या ठिकाणी 2 अंक झाले का, तर झाले। 1 0 आहे म्हणजे एका संख्येनंतर दशांश चिन्ह आलं आणि मग त्याच्या अगोदर आपण कोणता अंक देणार, 0 देणार। आणि हे 10 पूर्ण आहे म्हणजे या अपूर्णांकाचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करू शकतो, तर 10.9 10 हा पूर्ण भाग झाला आणि दशांश चिन्ह 9 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 10.9। प्रश्न दुसरा 0.92 या अपूर्णांकाचे वाचन कसे करतात। मित्रांनो, कधी कधी आपण याला असं म्हणतो 0.92 असं आपण म्हणतो, पण हे त्याचं योग्य वाचन नाहीये। तर 0 त्यानंतर जो डॉट आहे त्याला दशांश चिन्ह म्हणायचं आणि पुढे 92 ऐवजी काय म्हणणार आपण, 92 असं। मग 32 असेल तर 32 याप्रमाणे त्याचं वाचन करणार। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 0.92। प्रश्न तिसरा 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकाच्या मध्ये आहे। बघा, 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकाच्या मध्ये आहे। मित्रांनो, या प्रश्नामध्ये 2 पर्याय बरोबर आहेत, या प्रश्नाला 2 उत्तर आहे। तर आता मी सगळे पर्याय या ठिकाणी आपल्याला समजावून सांगतो। पर्याय क्रमांक 1 बघा, आता 0.5 आहे। मित्रांनो, दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो शेवटचा अंक असतो त्याच्या उजवीकडे आपण कितीही अंक लिहू शकतो। मग मी आता 2 अंक लिहितो म्हणजे झाले 0.500। आता आपल्याला कोणता अपूर्णांक बघायचा आहे, कोणता दशांश अपूर्णांक बघायचा आहे, तर तो आहे 0.5, 6 आणि 1 हा दशांश अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकाच्या मध्ये आहे, तर पर्याय क्रमांक आपण 1 या ठिकाणी बघतोय। त्यानंतर 0.5, 6 मी आता सगळीकडे 3 अंक करून घेतो म्हणजे या ठिकाणी 0 म्हणजे 0.500 ते 0.560 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 561 आहे। आता या ठिकाणी 500 ते 560 मध्ये येईल का, तर नाही येणार। आता पर्याय क्रमांक 2 मित्रांनो, मी ज्या पद्धतीने लिहितोय ते पूर्ण बघा तुम्ही, तुम्हाला हा प्रश्न लगेच लक्षात येईल। पर्याय क्रमांक 2 0.500 बघा, मी 3 अंक कंप्लीट करून घेतले, दशांश चिन्हानंतर 3 अंक कंप्लीट केले। तिथं व म्हटलंय, मी ते म्हटलंय ते 0.600। मित्रांनो, हा आहे 561 म्हणजे 561 500 आणि 600च्या मध्ये येणार आहे का, तर बरोबर 561 ही संख्या 500 ते 600च्या मध्ये येणार आहे म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 बघूया आपण 0.562 म्हणजे 562 ते 0.570। आता 562 ते 570 मध्ये येईल का, नाही, कारण की सुरुवात 562 ने झाले, आपल्याला 561 हवा आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे। आणि मित्रांनो, सर्वात शेवटचा चौथा पर्याय जर आपण या ठिकाणी बघितला तर 0.560 आता हे झाले 560 ते 0.570। आता हे किती झाले, 560 ते 570 बरोबर आहे। 561 ही संख्या 560 ते 570च्या मध्ये येणार आहे म्हणजे मित्रांनो दुसरा आणि चौथा पर्याय बरोबर येतो। म्हणून तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4।
प्रश्न नंबर 4, 10.345 या संख्येमधील 4ची स्थानिक किंमत किती? मित्रांनो 4 हा शतांश स्थानी आहे. बघा उजवीकडे जर आपण या ठिकाणी गेलो तर 3 आहे दशांश स्थानी, 4 आहे शतांश स्थानी आणि 5 आहे सहस्रांश स्थानी. मग आता 0 एकक स्थानी आहे आणि 1 हा दशक स्थानी आहे. आपल्याला हवा आहे 4 आणि मित्रांनो 4 हा शतांश स्थानी आहे, दशांश त्यानंतर शतांश. शतांश म्हणजे छेद किती असणार? शतांश म्हणजे छेद 100 असणार. मग आता या ठिकाणी आपली एक गोष्ट लक्षात ठेवायची, खाली जर 3 अंक असेल तर वर सुद्धा 3 अंक झाले पाहिजे. या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी एक 0 घेणार आणि बघा 2 0 आहे म्हणून 2 संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे आपलं उत्तर येणार 0.04 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो शतांश म्हणजे 100 एवढंच लक्षात ठेवा. शतांश म्हणजे 100. 100मध्ये 2 0 आहे म्हणजे 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आलं पाहिजे. 0 आणि 4 नंतर दशांश चिन्ह आलं आणि 100 म्हणजे 3 अंक आहे म्हणजे वर सुद्धा 3 अंक झाले पाहिजे आणि तो जो कमी अंक आहे त्याबद्दल आपण 0 घेणार म्हणजे 0.04. प्रश्न नंबर 5, 5.5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात? मित्रांनो दशांश रूपात म्हणजे थोडक्यात पॉईंटमध्ये कसं लिहितात असं पण तुम्हाला लक्षात येईल. पॉईंट आपण ज्याला पॉईंट म्हणतो म्हणजे पॉईंटमध्ये कसं येणार आहे 5.5. आता 5.5 म्हणजे काय मित्रांनो, तर 4 भाग पूर्ण आणि 1चा पूर्ण 1चा पाऊण भाग म्हणजे 1 रुपयाचा पाऊण रुपया म्हणजे किती 75 पैसे. मग आपण किती होणार ते 5.5 म्हणजे 5ला पावभाग कमी म्हणजे 4.75. मित्रांनो 5.5 म्हणजे 4.75 म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मित्रांनो पहिला अपूर्णांक आहे 8/10, दुसरा आहे 8/100, तिसरा 8/1000 आणि चौथा अपूर्णांक आहे 8/10,000. मित्रांनो सर्वात मोठा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 1 8/10. जसा जसा आपला छेद मोठा होत जातो तसा तसा अपूर्णांक मित्रांनो लहान होत जातो. म्हणजे 8/10 हा दशांश झाला. त्यानंतर आपण जसं जसं उजवीकडे जाऊ दशांश नंतर शतांश, त्यानंतर सहस्रांश, त्याननंतर दशसहस्रांश. मित्रांनो प्रत्येक अपूर्णांक उजवीकडे गेल्यानंतर लहान होत जातो. बघा या ठिकाणी 8/10 याचं जर आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय येणार 0.8. बघा 0.8. त्यानंतर 2 नंबरचा अपूर्णांक घेतला आपण 8/100 तर याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर काय येणार 0.08. म्हणजे बघा या ठिकाणी अपूर्णांक काय होतो लहान होत आहे. त्यानंतर 8/1000 आता 1000 म्हटल्यानंतर पुन्हा 0.008 आणि पुन्हा शेवटचा अपूर्णांक लिहितो 8/10,000 बरोबर 0.000 आणि 8. या ठिकाणी किती शून्य आलेत मित्रांनो? बरोबर आहे खाली 1 2 3 4 आणि आणखीन एक शून्य यायला पाहिजे. या ठिकाणी 1 0 2 0 इथे 3 0 बरोबर आहे. खाली 5 अंक आहे या ठिकाणी सुद्धा 5 अंक आले 0.0000 आणि 8. मित्रांनो हे सगळे अपूर्णांक काय होत गेले पुढे पुढे लहान होत गेले. सर्वात मोठा अपूर्णांक आहे 8/10. प्रश्न नंबर 7, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकामध्ये 7ची स्थानिक किंमत 7 शतांश आहे? मित्रांनो मी एक पर्याय घेऊन या ठिकाणी आपल्याला दाखवतो 27.70. आता हा एक अपूर्णांक आहे किंवा आपण सगळेच घेऊया. पर्याय क्रमांक 2 घेतला तर 0.70. पर्याय क्रमांक 3 2.07 आणि पर्याय क्रमांक 4 28.87. मित्रांनो पर्याय क्रमांक आपल्याला विचारले कोणत्या अपूर्णांकाची कोणत्या अपूर्णांकामध्ये 7ची स्थानिक किंमत 7 शतांश आहे. आता मित्रांनो हा पर्याय क्रमांक 1 मध्ये हा जो 7 आहे ना दशांश चिन्हाच्या डावीकडचा तो आहे एकक स्थानी, 2 आहे दशक स्थानी. आता हा जो 7 आहे तो आहे दशांश स्थानी आणि 0 आहे शतांश स्थानी. आपल्याला शतांश स्थानी 7 कुठे आहे ते बघायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाहीये, पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा
शतांश स्थानी 0 आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये शतांश स्थानी 7 आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा शतांश स्थानी 7 आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, हा 2 आहे. दशक स्थानी 8 आहे. एकक स्थानी दशांश चिन्हाच्या उजवीकडे 8 आहे दशांश स्थानी आणि 7 आहे शतांश स्थानी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये जो 7 आहे तो शतांश स्थानी आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 3 आणि 4. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 व 4. प्रश्न नंबर 8. 434/100 हा अपूर्णांक दशांश चिन्हाचा उपयोग करून कसा लिहाल? मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. 434/100 आणि हा अपूर्णांक आपल्याला दशांश चिन्ह ज्याला आपण पॉईंट म्हणतो, पॉईंटमध्ये कसा लिहायचा? आता एक लक्षात घ्या, खाली आहे 3 अंक, वर आहे 3 अंक, बरोबर. मग आता या ठिकाणी खाली जर आपण बघितलं तर आहे 100 म्हणजे 2 शून्य. मग आपण असं लक्षात घ्यायचं की वर जो अपूर्णांक आपण या ठिकाणी वर जी संख्या लिहिणार आहे त्या संख्येच्या 2 संख्येनंतर काय आलं पाहिजे? दशांश चिन्ह आलं पाहिजे. म्हणजे खाली 2 शून्य आहे म्हणून या ठिकाणी बघा मी लिहिले 34 म्हणजे हा पहिला अंक आणि दुसरा, त्यानंतर काय येणार? दशांश चिन्ह येणार आणि त्यानंतर पुढे 4. खाली 3 अंक आहे, वर सुद्धा 3च अंक झाले पाहिजे. म्हणजे 4 दशांश चिन्ह 3 4 म्हणजे थोडक्यात काय येणार? तर 4 दशांश चिन्ह 3 आणि 4. 2 शून्य आहे म्हणून 2 संख्येनंतर दशांश चिन्ह, खाली 3 अंक आहे म्हणून वर सुद्धा 3च अंक झाले पाहिजे. मग वर 3 अंक ऑलरेडी आहे. मग या ठिकाणी 4 दशांश चिन्ह 3 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 4 दशांश चिन्ह 3 4. प्रश्न नंबर 9. 318 दशांश चिन्ह 4 3 या संख्येतील शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे? मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. 318 दशांश चिन्ह 4 आणि 3. तर आपल्याला विचारलंय शतक स्थानचा अंक. मित्रांनो, शतक स्थानी आहे 3 आणि या 3ची स्थानिक किंमत आहे 300. त्यानंतर शतांश स्थानी आहे 3. बघा, शतांश स्थानी जो 3 आहे त्या 3ची स्थानिक किंमत आहे. मग आता 3 या ठिकाणी मी 100 लिहितो म्हणजे काय लिहिणार आपण? 0 दशांश चिन्ह 0 आणि 3, बरोबर. शतक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत 300 आणि शतांश स्थानच्या 3ची स्थानिक किंमत 0 दशांश चिन्ह 0 3. यांच्या स्थानिक किमतीचा फरक विचारला आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याला वजाबाकी करावी लागणार. आता वजाबाकी नीट समजून घ्या. हे 300 त्यानंतर दशांश चिन्ह. आता मी पुढे 2 शून्य लिहिले बघा. आता त्यानंतर काय करायचं आहे? ह्या 3ची स्थानिक किंमत, शतांश स्थानच्या 3ची स्थानिक किंमत किती आली? 0 दशांश चिन्ह 0 3. बघा, 0 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर 0 आणि 3. मग आता या ठिकाणी पण आपण 0 घेऊ शकतो. आपल्याला करायची आहे वजाबाकी. आता 0तनं 3 जाणार नाही म्हणून या ठिकाणी वजाबाकी मित्रांनो आपण करणार. या ठिकाणी 10 9 9 9 आणि या ठिकाणी 2. 10तनं 3 गेले 7 9 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह पुन्हा 9 9 आणि 2 299 दशांश चिन्ह 9 7. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 299 दशांश चिन्ह 9 7. प्रश्न नंबर 10. 0 दशांश चिन्ह 0 9 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात कसा लिहितात? मित्रांनो, आपल्याला अपूर्णांक जो दिलेला आहे तो आहे दशांश अपूर्णांक, कारण की या ठिकाणी दशांश चिन्हाचा उपयोग केलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, किती अंक आहेत? एकूण आहे 3 अंक. म्हणजे आपला जो छेद आहे तो किती असायला पाहिजे? छेद आपला 100 असायला पाहिजे, बरोबर. या ठिकाणी 3 अंक आहे म्हणजे जो छेद आहे तो सुद्धा आपला 3 अंकी असला पाहिजे. म्हणजे आपण या ठिकाणी 100 घेणार. मग आता 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे बरोबर आहे. 2 संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे या ठिकाणी काय असणार? 9. म्हणजे या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक काय होईल? 9/100. कारण की 0 दशांश चिन्ह 0 9 म्हणजे 2 संख्येनंतर दशांश चिन्ह, बरोबर आहे. 100 आहे म्हणजे 2 संख्येनंतर दशांश चिन्ह येणार. एकूण 100 म्हणजे 3 अंक. म्हणजे या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा 3 अंक आलेले आहे. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर काय होईल? तर 9/100. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 9/100.
कारण मित्रांनो या ठिकाणी 0.09 0.9 म्हणजेच काय, छेद किती असायला पाहिजे 100, कारण की दोन संख्येनंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे याचा जो छेद आहे तो 100च असायला पाहिजे. मग असं उत्तर कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणजे व्यवहारी अपूर्णांक होईल 9/100. प्रश्न नंबर 11, 27.37 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. मित्रांनो संख्या आहे, अपूर्णांक आहे 27.3 आणि 7. या ठिकाणी ज्या अंकांना खाली अधोरेखित केलेलं आहे त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक. आता एकक स्थानचा जो 7 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 7, आणि दशक आणि दशांश आणि शतांश स्थानचा जो 7 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 0.07. मित्रांनो या दोन संख्यांच्या स्थानिक किमतीतला आपल्याला फरक शोधायचा आहे. मग आता पहिली संख्या आपण या ठिकाणी लिहिणार 7, आणि दशांश चिन्हानंतर मी पुढे या ठिकाणी 2 शून्य देऊन घेतो. या ठिकाणी हे आहे दशांश चिन्ह, त्यानंतर 0.07. मित्रांनो दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. या ठिकाणी बघा 0.07 आणि 7 नंतर दशांश चिन्ह नाही आहे, पण मी या ठिकाणी वजाबाकी करण्यासाठी देऊन घेतलं. यांची करायची आहे आपल्याला वजाबाकी. मग आता 0तनं 7 जाऊ शकत नाही, 10 या ठिकाणी 9, पुन्हा या ठिकाणी 6, 10तनं 7 गेले, या ठिकाणी राहिले 3, 89 9 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह आणि 6 दशांश चिन्ह 93. हे मित्रांनो आपलं या ठिकाणी उत्तर आहे, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 6.93. प्रश्न नंबर 12, मित्रांनो या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहे. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती. आपल्याला संख्यांचा लावायचा आहे चढता क्रम. बघ आता चढता क्रम म्हणजे काय, लहानकडून मोठ्याकडे. सगळ्यात लहान संख्या कोणती आहे, तर मित्रांनो आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल. 5.0.6 ही सगळ्यात लहान संख्या आहे. त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे 5.0.8 त्यापेक्षा मोठी संख्या आहे 5.1 2 3 आणि सर्वात मोठी संख्या आहे या ठिकाणी मित्रांनो मी ती खाली लिहितोय आता 5.4 3 आणि 5. आपल्याला विचारले सगळ्यात मोठी आणि पहिली आणि शेवटची यातला फरक, म्हणजे ही आहे पहिली आणि शेवटची यांचा फरक म्हणजे वजाबाकी करणार. मोठी संख्या अगोदर लिहिणार 5.4 3 5 वजा 5.0.6 4. 5तनं 4 गेले, 1 राहिला. आता या ठिकाणी 3तनं 6 जाऊ शकत नाही म्हणून 4कडनं हातचा घेतला. 4च्या जागी 3 झाले, 13तनं 6 गेले, खाली राहिले 7. 3 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 5तनं 5 गेले, 0. आपलं उत्तर आलं मित्रांनो 0.371. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 0.371. प्रश्न नंबर 13, 96.76 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. मित्रांनो संख्या आहे 96.76. यामधील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार. पहिला 6 आहे एकक स्थानी आणि दुसरा या ठिकाणी जो 6 दिसतोय तो आहे शतांश स्थानी. आता पहिल्या म्हणजे एकक स्थानच्या 6ची स्थानिक किंमत आहे 6 आणि त्यानंतर शतांश स्थानी जो 6 आहे, शतांश म्हणजे या ठिकाणी 100. मित्रांनो छेद 100 जर आपण या ठिकाणी केलं तर काय येईल 0.006. मग ह्या आपल्याला दोन किमती मिळाल्या, एककची स्थानिक किंमत 6 आणि शतांश स्थानच्या 6ची स्थानिक किंमत 0.006. यांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार करायचा आहे. मग आता खरं तर जी मोठी आहे ती आपण वर लिहून घेऊया. आता फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, दोघांमध्ये एक जो अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक आहे तो दोन संख्येनंतर दशांश चिन्ह आहे. आता मी या ठिकाणी दशांश चिन्हाचा विचारच करत नाही आणि या ठिकाणी लिहिले 006 आणि गुणिले 6. आता यांचा मला करायचा आहे गुणाकार. जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये दोन संख्येनंतर दशांश चिन्ह देणार. मग 6 6 36 हातचे आले 3, 6 0 0 3 3 6 0 0. मित्रांनो उत्तर आलं 0.36. पण आता
या ठिकाणी 0.06 म्हणजे 2 संख्येनंतर दशांश चिन्ह होतं. उत्तराला सुद्धा 2 संख्येनंतर दशांश चिन्ह देणार 0.36 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 0.36. प्रश्न नंबर 14 0.5 5.0 0.05 व 0.005 यापैकी सर्वात लहान संख्येला 4ने गुणल्यास उत्तर किती येईल? मित्रांनो, सगळ्यात लहान, आता या ठिकाणी जर विचार केला तर सगळ्यात लहान संख्या आहे 0.005. या संख्येला 4ने गुणल्यास उत्तर किती येणार? मग आता या ठिकाणी आपण गुणाकार करणार 0.005. मित्रांनो, गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करा. आणि पहिल्या संख्येमध्ये 3 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा 3 संख्येनंतर दशांश चिन्ह द्या. 4 पंचे 20 हातचे आले 2 4 0 0 2 अशी 2 4 0 0 त्यानंतर 4 0 0 3 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 3 संख्येनंतर दशांश चिन्ह. आपलं उत्तर आलं 0.020 म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, असं उत्तर आपल्याला कुठे दिसत नाही आहे, पण आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर का आहे? पर्याय क्रमांक 4मध्ये फक्त एवढंच दिलं आहे 0.0 आणि 2. आणखीन एक 0 कुठं दिला आहे? पण मित्रांनो, नियम असा आहे, दशांश अपूर्णांकामध्ये शेवटच्या संख्येनंतर तुम्ही किती पण 0 देऊ शकता आणि नाही दिला तरी पण चालतो. म्हणजे 2 आहे ना, मग या ठिकाणी मी 0 देऊ शकतो, 0 देऊ शकतो किंवा असं पण या ठिकाणी देऊ शकतो. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वात शेवटी प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मित्रांनो, या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत, त्यातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? आत्ता व्यवसाय नंबर 17.1 मधले आत्तापर्यंत तुम्ही 14 प्रश्न जर व्यवस्थित बघितलेले असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. आणि ते उत्तर मित्रांनो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे. पुढचा व्यवसाय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.